नमस्कार पशुपालक मित्रांनो, मी डॉक्टर सुहास अमृतकर, सहाय्यक प्राध्यापक पशुवैद्यकीय महाविद्यालय अकोला। मित्रांनो, आपण दुग्धव्यवसाय करता तेव्हा तुम्हाला माहिती आहे आपल्याला हिरवा चाऱ्याचं काय महत्त्व आहे। पण आपल्याला हिरवा चारा हा वर्षभर आपल्याकडे उपलब्ध नसतो। तर आता आपल्याला हिरव्या चाऱ्याचा पर्याय म्हणून आपल्याला त्याच्यापासून मुरघास बनवता येतो। आता मुरघास बनवायचं म्हणजे काय, तर मुरघास बनवायचं म्हणजे आपल्याकडे जो काही चारा आहे त्या चाऱ्याची कुट्टी करायची, त्यावर प्रक्रिया करायची आणि त्याला एक हवाबंद परिस्थितीमध्ये प्लास्टिकच्या बॅगमध्ये किंवा टाकीमध्ये आपल्याला हवाबंद परिस्थितीमध्ये ठेवून आपल्याला त्याच्यापासून मुरघास बनवता येतो। आता मुरघास कशापासून बनवता येतो, जो चारा आपल्या शेतामध्ये पिकवतो त्यापासून आपल्याला मुरघास बनवता येतो। आपल्याला मक्यापासून सगळ्यात उत्कृष्ट पद्धतीचा जो मुरघास तयार होतो हा मक्यापासून तयार होतो। मक्यापासून मुरघास बनवता येतो, आपल्याला ज्वारीपासून मुरघास बनवता येतो, आपल्याला बाजरीपासून मुरघास बनवता येतो। एवढंच नाही तर आपल्याला जे आपलं संकरित नेपियर गवत असतं त्याच्यापासून मुरघास बनवता येतो। आपल्याला ऊसाच्या वाड्यापासून सुद्धा आपल्याला मुरघास बनवता येतो। आता मुरघास बनवतो जेव्हा आपण चाऱ्याची प्रक्रिया करून राहिलो त्याच्यावर आपण सायलेज कल्चरचा उपयोग करतो। म्हणजे सायलेज कल्चरमध्ये जे जीवाणू असतात ते जीवाणू जे आहेत ते चाऱ्यामध्ये जो शर्करा असतो किंवा चाऱ्यामध्ये जी साखर असते त्याचं रूपांतर हे लॅक्टिक ॲसिडमध्ये करतात। लॅक्टिक ॲसिडमध्ये रूपांतर केल्यामुळे हा चारा जास्त वेळासाठी, प्रदीर्घ वेळासाठी आपण हवाबंद परिस्थितीमध्ये ठेवल्यानंतर चारा आपल्याला मुरघास वर्षभर आपल्याला आपल्या इथे साठवून ठेवता येतो। तर आता या मुरघासाचे फायदे काय, सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे जेव्हा आपल्याकडे चारा पीक उपलब्ध आहे त्यावेळेस आपल्याला एखाद्यापणे आपण जनावरांना चारू शकत नाही। अशा वेळेस ते चारा पीक विशिष्ट स्टेजमध्ये आपल्याला त्याची कापणी करून घ्यायची आहे, त्याची कुट्टी करून आपल्याला कधीही वर्षभरामध्ये कधीही मुरघास बनवता येतो। जी पोषक तत्वे आपल्या हिरव्या चाऱ्यामध्ये असतात तीच जशाला तशी पोषक तत्वे आपल्याला मुरघासमध्ये उपलब्ध होतात। जो बनवलेला मुरघास आहे याला एक विशिष्ट प्रकारची आंबट गोड अशी चव असते, त्याच्यामुळे जी जनावरं आहे ती फार आनंदाने या मुरघासाला खातात। आणखी आता मुरघास आपल्याकडे हिरवा चाऱ्याचं आपण महत्त्व आधीच बघितलं, तर हिरवा चारा आपल्याकडे उपलब्ध असल्यामुळे जे दुधातलं सातत्य आहे किंवा जे दुधातलं फॅट आहे, SMF आहे, याचं जे सातत्य आहे हे नेहमीसाठी आपल्याकडे टिकून राहते। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गाईचं माझावर येणं, म्हशीचं माझावर येणं, याच्यामध्ये सुद्धा हिरव्या चाऱ्याचं खूप महत्त्व आहे। आणि जेव्हा आपण हिरव्या चाऱ्याच्या रूपात जेव्हा आपण मुरघासाचा पर्याय आपल्या जनावरांना देतो तेव्हा त्यांचं प्रजनन आरोग्य हे सुद्धा चांगलं राहायला मदत होते। तर सर्व पशुपालक मित्रांना मी एवढंच म्हणेल की आपण मुरघासाचा वापर करा, आपल्या जनावरांचे आरोग्य उत्तम ठेवा, दूध वाढवा, त्यांचे माझाचे प्रश्न कमी करा आणि आपण आनंदी राहा। नमस्कार।